चला दोन्ही टीमचे 12 खेळाडू कंपल्सरी आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये पाठवा आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवायची. सौरभ आणि सुभाष ही जोडी मैदानामध्ये पोहोचली. सेकंड मॅच इथे सुरू होते जिनिश 11 आणि राजी 11 या दोन टीम दरम्यान. तर टॉस जिंकला जिनिशा 11 टीमनं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, बॅटिंगसाठी आमंत्रित केले. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली. कोण कोण आहे? सौरभ आणि सुभाष आयोजकांमधले. त्यांना उतरव, तू काम करशील माझ्या त्यांच्यावर. तो बघ विश्वास आला नाही करणार, मला त्याच्यावर राग आला आता नाही करणार. नको ना. हो विश्वास सर. ऑन साइडला टॉप एज बॉल हवेमध्ये पहिल्या बॉलवर विकेटचं पतन होण्याची शक्यता चुकी इथे होत नाहीये. जगदीश विशेच्या माध्यमातून एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपला झालाय आणि पहिल्या विकेटचं पतन बॅट्समन इथे बाद होतोय. सौरभ बॅक टू द पॅव्हिलियन. शिवाजी धानगे जातात नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवर यश मिळते. गोलंदाज आहेत बॉलिंग मार्कवर किशोरच्या माध्यमातून चांगली बॉलिंग इथे केली जाते. नवीन फलंदाज शिवाजी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक यावेळी सुभाष असेल. चांगला बॉल इनकट होता आतमध्ये टप्पापर्यंत आतमध्ये आला. स्वतःला अक्षरशः झोकून दिला त्या ठिकाणी. एक सिंगल अगदी वेगानं कंप्लीट केली जाते या बॅट्समन सुभाषच्या माध्यमातून. अकाउंट ओपन होतं या ठिकाणी राजी 11 टीमचं. एक धाव स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळते. टॉप एज बॉल हवेमध्ये डिक्लेरेशन झोनकडे जातोय. एक सिंगल जे मिळते. चांगली बॉलिंग पहिल्याच मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. बॉलर किशोरच्या माध्यमातून एक सिंगल बॉल द्यायचा त्या ठिकाणी. एका धावेने स्कोर कार्ड पुढे सरतो. धावसंख्या दाखवून आपल्याला पाहायला मिळते 2 धावा. तो 2 धावा. एक विकेट इथे पतन झाले. दुसरी मॅचच्या दिवसामधली आपल्या समोर रंगते राजी 11 विपक्ष जिनिश 11 या दोन टीम दरम्यान.
हा बॉल लाईन इथे मिस करतात लेग स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉलच्या इशारांपाच्या माध्यमातून पोहोचतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाते. एका धावेने स्कोर बोर्ड पुढे सरतो. धावसंख्या दफल आपल्याला पाहायला मिळते 3 धावा स्कोर कार्डवर. पाकपुटला गेले कट करण्याचा प्रयत्न. शॉट एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू सज्ज आहे त्या ठिकाणी. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट करतात. एका धावेने स्कोर बोर्ड पुढे सरतो. धावसंख्या 4. चांगली बॉलिंग पहिल्याच P1च्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज किशोरच्या माध्यमातून. आक्रमक तरी दिसत नाहीये दोन्ही फलंदाजांच्या माध्यमात. आपला सिंगल डबलवर इथे कन्वर्ट धावा येतात. लाईन चुकीची आहे. विकेटच्या बाहेर अगदी बॉल पिच केला गेला. नो बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून पोहोचला. त्यासोबतच व्यासपीठावर विश्वासजी विशी ठिकाणी यांचं शुभागमन झालं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत छत्रपती शिवाजी महाराज चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून. पोलीस 11 संघ देखील या ठिकाणी उपस्थित झाला, दाखल झाला. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. ऑनसाईडला खेळायचा प्रयत्न होता. बॅटचा फ्लो आधी फिरून गेला. बॉल मध्ये गती कमी होती. बॉल सरळ शरीरावर आदळतोय. एक डॉट चेंडू पाहायला मिळाला. एक सिंगल त्यावर देखील कंप्लीट करतात. स्कोर कार्ड धावा संख्या आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत 5. ऑनसाईड इथे फटका चांगला आहे. टर्न केलं, बॉडीला शफल केल्याने सरळ पाठवून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा इथे मिळतात. बॅट्समन शिवाजीच्या बॅटमधनं हा चौकार आलाय. शेवटच्या बॉलवर चौकार झाला. षटक क्रमांक पहिले संपन्न झाले. स्कोर कार्ड धावा संख्या 9 आपल्याला पाहायला मिळते. पाठव ना मागच्या ना माग बॉल गेला. पहिले षटक या ठिकाणी समाप्त झाले. 9 धावा स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतात. चांगला स्ट्रोक इथे शेवटच्या बॉलवर मागच्या ओव्हरच्या आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समन शिवाजी धानकीच्या बॅटमधनं एक चौकार आलाय. सेकंड ओव्हर मध्ये जगदीश विशेष जोत गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल पाकफुटला गेले, कट केला. चांगली फिल्डिंग इथे पाहायला मिळते. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला बॉलच्या अगदी मागे गेले, त्यानंतर बॉलला कलेक्ट करतायत. एक सिंगल त्या ठिकाणी देखील मिळते. सेकंड ओव्हर मध्ये जगदीश विशेष जो होतोय एका सिंगल बरोबर धावफलक दुहेरी अंकात प्रवेश करतोय. 10 धावा धावफलक आपल्याला पाहायला मिळतात. पाकफुटला गेले, कट केला. इनफिल्डच्या वरून एक जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. नेत्रदीपक फटका आणि बॉलला पाठवून दिलाय. कव्हर पॉईंट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. 4 धावा इथे मिळतात शिवाजी धानकीच्या बॅटमधनं. चांगली बॅटिंग तो करतोय. मागच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर देखील एक चौकार आणि सलगचा दुसरा चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. 14 धावा स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात बॅटिंग करत असताना राजे 11 टीम. ओव्हर पिच बॉल. हा फटका देखील ऑनसाईडला पाठवून दिलाय. अगदी खाली क्षेत्रामध्ये कोणता खेळाडू सज्ज नाहीये त्या ठिकाणी. इथे देखील बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. येणारा हा तिसरा सलगचा चौकार शिवाजीच्या बॅटमधनं. 18 धावा 18 रन्स स्कोरबोर्ड. सलगचे 3 चौकार शिवाजी धानकेच्या बॅटमधनं पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग तो इथे करतोय. मागचा फटका कव्हरला, त्यानंतर एक वाईडिश लॉंगॉनला फटका. अगदी दोन्ही एंडला खूप चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. व्ही शेप मध्ये 2 फटके कमबॅक करावा लागेल गोलंदाज जगदीश विशेला. फुल टॉस बॉल. हा बॉल देखील कॅप मध्ये खेळतात, परंतु यावेळी डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फेकी, चांगली क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळत आहे आणि एक धाव इथे मिळते. 19 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 19 धावा स्कोर कार्ड आतापर्यंत पाहायला मिळतात.
हा फटका खेळाडूच्या हातामध्ये. मिडनला कोणती चुकी इथे होत नाही आणि चांगला झेल टिपला जातोय. बासमत बाद होत आहे. सुभाष बॅक टू द पॅव्हेलियन. दुसरा धक्का लागतोय राजे 11 टीमला. ओव्हर पिच बॉल ऑन साईडला आडव्या बॅटने फटका खेळला गेला होता. मिडनला खेळाडू सज्ज त्याच्या हातामध्ये अगदी सोपा झेल त्या ठिकाणी टिपला गेला. फलंदाज बाद झालेत. तर न्यू बासमन मैदानाच्या मध्ये एंट्री करतोय कुणाल. स्कोर कार्ड धावा संख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 19 धावा. एक विकेटचं इथे पतन, 2 विकेटचं पतन झालं. जगदीशला पहिलं यश इथे मिळते. सुभाष माघारी परतलाय. शिवाजी धानके मैदानाच्या मध्ये खूप चांगली बॅटिंग करतोय. फुल टॉस बॉल ऑन साईडला फ्लिक हवेमध्ये बॉल, परंतु पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. दोनच कॅट जोड्याच्या बाहेर आणि परिणाम स्वरूप हा बॉल देखील जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. कुणालच्या बॅटमधून हा चौकार शेवटच्या बॉलवर इथं पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं संपन्न झालाय. 2 ओव्हरचा खेळ संपन्न झाल्यानंतर स्कोर कार्ड धावा संख्या 23. लॉस ऑफ 2 विकेट. एक चांगली बॅटिंग आतापर्यंत गेली आहे राजे 11 टीमच्या माध्यमातून. तर वेळ दौडू नका, लगेचच सामना आपल्याला सुरू करायचा. विनंती असेल दोन्ही टीमला. बॉलर कोण आहे? बॉलर ना दीपक. दीपक दीपकचं जे होतं षटक क्रमांक 30 घेऊन 23 धावा स्कोर कार्ड आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 2 विकेट्स माघारी परतले. शिवाजी खूप चांगली बॅटिंग करतो. 2 चौकार त्याच्या बॅटमधनं आणि कुणाला देखील एक चौकार आपला पहिला बॉल फेस करत असताना मारला. दीपकचं जे षटक क्रमांक 30 घेऊन गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल शेवटच्या क्षणाला ज्यावेळी चेंडू रिलीज करतोय साईड बॉल पाहायला मिळाला. लाईन मिस करतात. वाईट बॉल जयशर अंपायरच्या माध्यमातून एक्स्ट्रा रन इथे स्कोर कार्डमध्ये ॲड केली जाईल. स्कोर पुढे धावसंख्या पाहायला मिळते 24-24. इथे देखील लाईन पाहावी लागेल. येस, इट इज अनदर वाईट डिलिव्हरी फ्रॉम दीपक. अंपायर इशारा करतात आमच्याकडे. सलगचे 2 वाईट बॉल इथे पाहायला मिळाले. पहिलाच बॉल रिलीज करत असताना थोडासा संघर्ष करतोय. 25 धावा एक चांगली टोटल आतापर्यंत उभारली गेली आहे राजे 11 टीमच्या माध्यमातून. पाकफुटला गेले. चांगला स्ट्रोक शिवाजी धानके खूप चांगली बॅटिंग इथे करतोय आणि त्याच्या बॅटमध्ये येणारा हा इनिंगचा 4था चौकार. चांगली बॅटिंग इथे शिवाजी करतोय. चौकार इथे पाहायला मिळतोय. 29 धावा स्कोर कार्डवर. मॅन फ्रॉम वाशाळा. 29 धावा स्कोर कार्डवर. 29 रन्स. फुल टॉस बॉल मिड ऑफला खेळाडू आहेत. चांगली फिल्डिंग ते करतात, परंतु एक सिंगल इथे थांबू शकले नाहीयेत. एक सिंगल वेगाने कंप्लीट करतात दोन्ही फलंदाज आणि एका सिंगल बरोबर फलक पुढे शकतो. धावा संख्या 30. 30 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 30 षटक इथे प्रगती होत असताना इनिंगच्या माध्यमातून.
ऑन साईडला अलॉंग द कार्पेट फटका चांगला, परंतु टीममध्ये क्षेत्ररक्षक जगदीश विशे अगदी सजग आहेत. चेंडू कलेक्ट करतात, फेकी करतात, तोपर्यंत मात्र 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून. कुणाल आणि शिवाजी धानके ही जोडी मैदानाच्या मध्ये चांगली बॅटिंग आतापर्यंत करते. तिसऱ्या षटक प्रगतीपत्र असताना 32 धावा, स्कोर कार्डवर 2 विकेटचं पतन झालं. सुभाष माघारी परतला आणि सौरभ देखील पहिल्याच बॉलवर माघारी परतला. यावेळी लाईन चांगली अपील करतात, अंपायर सहमत नाही आहेत. आउटसाइड ऑफ वाईड ओळखीच्या माध्यमातून बॉल पिच केला गेला. चांगली बॉलिंग इथे करतोय. यावेळी मात्र कमबॅक केलं गेलं दीपकच्या माध्यमातून. फटका चांगला, अतिशय दर्जेदार स्ट्रोक, पाठलाग करतायत खेळाडू परंतुच्या आवाक्याच्या बाहेर. टीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर हा बॉल निघून जातोय. कुणालच्या बॅटमधनं हा चौकार आपल्याला पाहायला मिळतो. चांगली बॅटिंग तो करतोय. चौकाराच्या सहाय्यानं स्कोर कार्ड पुढे सरकले. धावा संख्या 36-36. अतिशय चांगली बॅटिंग इथे केली जाते आणि आता मात्र स्कोर कार्ड देखील तितक्या चांगल्या पद्धतीने उभारला गेला. 36 धावा स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हरपिच बॉल हा देखील समोरशिला खेळात. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आलेत वेगाने. लॉंग ऑफ वरनं अजित दांडकर. शेवटचा बॉल होता इथे मात्र षटक क्रमांक संपन्न झालाय. तिसरं 3 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. स्कोर कार्ड धावा संख्या 37 धावा. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आहे कुणाल आणि शिवाजीनं. 37 धावा स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळाला. 3 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी असेल या इनिंगचा. षटक क्रमांक 14 घेऊन स्वप्नील सज्ज होतात. 36 धावा स्कोर कार्डवर स्ट्रायकिंगला बॅट्समन कुणाल. चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आहे दोन्ही बॅट्समननी. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर शिशिरा वळतात. चांगली बॉलिंग, लेग ब्रेक बॉल होता आणि पूर्णपणे बीट करतात बॅट्समनला. सुरुवात इथे चांगली झाली आहे या ओव्हरमध्ये. हा ब्रेक होता. यावेळी चांगली बॉलिंग. मागच्या बॉलच्या कंपॅरिझन मध्ये हा देखील एक चांगला व्हेरिएशन. 2 बॉलवर 2 वेगळ्या पद्धतीचे चेंडू हाताळले गेले आणि ते मात्र थोडंसं अडचणीत ठेवलंय बॅट्समन कुणालला. एक सिंगल बायच्या स्वरूपात नक्कीच मिळेल आणि या सिंगल बरोबर फलक पडू शकतो. धावा संख्या 38 रन्स ऑन स्कोर बोर्ड. परंतु चांगली बॉलिंग. 2 बॉलवर 2 व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळाले स्वप्नीलच्या माध्यमातून. टॉप एज बॉल हवेमध्ये. झेलची शक्यता, अगदी सहजरित्या झेल पकडण्याचा प्रयत्न आणि यशस्वी देखील होतोय. फलंदाज बाद. तिसरा धक्का लागतोय. कुणाल बॅक टू द पॅव्हिलियन. चांगली बॉलिंग इथे केली आहे. पहिल्या 2 बॉलवर संघर्ष करण्यामध्ये भाग पाडला आणि त्यानंतर थोडासा प्रेशर आला आणि त्या प्रेशरला जिरत असताना इथे मात्र फटका मिस टायमिंग झाला. शॉट मिडवे केला, एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेला. फलंदाज कुणाल देखील माघारी परत. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये पोहोचला शेखर.
फुलटॉस बॉल समोरशीला खेळण्यात बॉल बाउन्स झाला आणि सहज जातो सीमारशीच्या बाहेर. खासियत आहे या मैदानाच्या क्रीडांगणाची या खेळपट्टीची, कारण टप्प्यापर्यंत बाउन्स होतं बॉल, त्यामुळे मात्र बॉलवर जाणं फार महत्त्वाचं असतं. चौकार इथे पाहायला मिळतोय. 4 धावा येतात, स्कोर कार्ड पुढे घेऊन जातात. धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात 42. 42 रन्स ऑन स्कोर बोर्ड. संधी इथे देखील असेल. मिस टायमिंग फटका आहे. 2 खेळाडू कॉलिंग नाही आणि त्यामुळेच मात्र पाहू शकाल हा झेल इथे ड्रॉप झाला. मिस कॉलिंग दीपक देखील आले होते कॅचसाठी. 2 खेळाडूमध्ये मिस कॉलिंग अगदी मधोमध दोघांच्या हा बॉल लँड होतोय. इथे कॅच ड्रॉप झाली आहे. स्कोर कार्ड धावत संख्या 44. 44 रन्स ऑन स्कोर बोर्ड. चांगली बॉलिंग मी म्हणे नक्कीच करते. कौतुक करावं लागेल गोलंदाज स्वप्नीलचं. इनस्विंग बॉल होता ऑन साईडला, ते स्टिअर केलंय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, फेकी करतात ऑन द स्टंप. एकच धाव त्या बॉलवर इथे मिळते. षटक क्रमांक इथे मात्र संपन्न होते. 4 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. स्कोर कार्ड धावत संख्या आपल्याला पाहायला मिळते 45 धावा. चांगली बॅटिंग आतापर्यंत केली 4 ओव्हरमध्ये राजे 11 टीमनं. उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहे. वेळ दौडू नका विनंती असेल दोन्ही टीमला. लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. पाचवं षटक घेऊन सज्ज होते गोलंदाज किशोर. 45 धावा स्कोरबोर्ड आतापर्यंत पाहायला मिळतात. ऑर्थोडॉक्स लेफ्ट आर्म राईट आर्म स्पिनर इथे पाहायला मिळतो. ऑन साईडला फटका चांगला शिवाजी धानकेच्या बॅटमधनं बॉलला पाठवून दिले. डीप बॅकवर्ड स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6 धावा इथे येतात. आक्रमक इनिंग त्याने ती साकारले. 3 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधनं. संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर 51. अर्धशतक कंप्लीट होते राजे 11 टीमचं या षटकाराच्या सहाय्यानं. यावेळी स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. लाईन थोडीशी मागे ठेवली. बाउन्स पाहायला मिळाला. इनस्विंग बॉल होता आणि ते मात्र बीट करता. षटकाराचं प्रत्युत्तर दुसऱ्याच बॉलवर देत असताना पाहिलं बॅट्समनचं स्टान्स एक्झॅक्टली तो काय करतोय. फुटवर्क रीड केलं. लाईन थोडीशी मागे घेतली आणि ते मात्र बीट बॉल पाहायला मिळतो. एक डॉट चेंडू पाहायला मिळतो षटकारानंतर. टॉपेश बॉल हवेमध्ये ते संधी असेल. कॅच असं कॉल आणि कॅच देखील स्वीकारली जाते. फलंदाज शिवाजी धानके बॅक टू द पॅव्हिलियन. चांगली इनिंग नक्कीच मी म्हणून साकारली आहे. 4 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधनं. एक शॉर्टबट स्वीट इनिंग संघाला साकारून एका चांगल्या मजबूत स्थितीमध्ये पोहोचवलं राजे 11 टीमला. शिवाजी ते माघारी परतला. वीर फलंदाज होता मैदानाच्या मध्ये नितीन.
चांगला बॉल, अगदी फुल लेनचा हा बॉल, परफेक्ट यॉर्कर आणि यष्ट इथे उद्ध्वस्त केला गेला शेखरच्या आणि ते मात्र त्रिफलाचीत झाला. अजून एक धक्का लागतोय. चांगली बॉलिंग मैदानाच्या मध्ये किशोर करतोय. 4था धक्का इथे लागतोय रॉयल 11 टीमला. स्कोर काढून धावा संख्या स्थिरावली 51 या आकड्यावर. मैदानाच्या एंट्री करतोय मयूर. चांगली बॉलिंग इथे किशोरने आतापर्यंत केली आहे. 51 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये यश आला बनवण्यामध्ये राजी 11 टीमला. ऑन हॅट्रिक असेल या बॉलवर. हा देखील एक चांगला बॉल, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण, धावाची संधी, परंतु बॉल कलेक्ट करू शकले नाहीत गोलंदाज. एक सिंगल अतिशय वेगाने कंप्लीट करतात. स्कोर कार्ड धावसंख्या 52 पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर 6 धावा आला, परंतु त्यानंतर सुरेख कामगिरीचं प्रदर्शन करत असताना खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक केलं. एक डॉट, त्यानंतर 2 विकेट, त्यानंतर एक सिंगल. एक चांगली बॉलिंग इथे साकारली गेली किशोरच्या माध्यमातून. कॅच असं कॉल आणि अजित दानकर कोणती चुकी ते करत नाही. फलंदाज बाद होतोय. अजून एक धक्का लागतोय राजे 11 टीमला. यश मिळते गोलंदाज किशोरला. 5 षटकांचा खेळ संपन्न झाला. स्कोर काढा धावा संख्या आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत 52. शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक असेल आणि चांगली बॉलिंग केली आहे किशोरने. स्वप्नील येतात शेवटचं षटक घेऊन. 52 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर. स्वप्नीलला मागचं षटक खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं आणि त्यामुळेच मात्र संगणकानं पुनश्च एकदा त्याच्यावर विश्वास इथे दाखवला. पहिलाच बॉल लेग ब्रेक होता. चांगल्या पद्धतीनं ऑनसाइड खेळायचा होता. बॅटची टॉप एज लागून बॉल सरळ समोरच्या येतात. फेकी चुकीची केली गेली. 2 आणि त्यानंतर 1 असं एकंदरीत 3 धावा इथे मिळतात मयूरला आणि 3 धावेने धावफलक पुढे सरकतो. धावा संख्या 55. यावी मात्र एक फ्लॅटेड बॉल होता. ऑन साईडला अक्रॉस द बॅटने खेळायचं होतं. बॅटन बॉलचा इथे संपर्क नाहीये. बॉल पायावर जाऊन ब्रश होतोय. चांगली बॉलिंग, चांगलं कमबॅक इथे केलंय गोलंदाज स्वप्नीलनं. एक सिंगल त्यावर मिळते. सिंगल बरोबर स्कोर कार्ड पुढे शकतो. धावा संख्या 56. 56 रन्स ऑन स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं स्टेप आउट झाले होते खेळाडू. त्यानंतर लाईन मिस केली गेली गोलंदाज स्वप्नीलच्या माध्यमातून. एक सिंगल एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे स्कोर कार्डमध्ये ऍड केली जाईल. एका धावेने स्कोरबोर्ड पुढे धावा संख्या 57 धावा आपल्याला पाहायला मिळतात. दुसरी लढत प्रेक्षकांच्या माहिती करता जिनिशा 11 विपक्ष राजे 11 दोन टीम दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या स्पर्धेमध्ये
ग्रामीण ओपनचा पोल आपण पाहताय. टॉप एज बॉल हवेमध्ये, किशोर बॉलच्या खाली, कॉल आहे हा माझा कॅच आणि ते स्वीकरला देखील जाईल. फलंदाज बाद. मिसटायमिंग स्ट्रोक होता आणि ते अजून एक धक्का लागतोय. राजे 11 टीमला स्कोर कार्डवर धावा संख्या 56 असताना 57 धावा. कुठे 57 धावा स्कोर कार्डवर दफल आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं षटक इथे प्रगती होत असताना 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. 3 बॉलचा खेळ इथे बाकी आहे. तर दुसरी लढत आजच्या दिवसामधली आपल्याला पाहायला मिळते. जिनिशा 11 विपक्ष राजे 11 या दोन टीम दरम्यान. पहिली मॅच वेतास्वामी ए संघाने जिंकली. त्यानंतर ही दुसरी लढत. इनिंगचं शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळते. स्टेप आउट केलेला एक ब्रेक बॉल होता. टप्पामध्ये थोडासा बाहेर दिशेने निघतोय. संधी इथे धावचीची असेल आणि यस इट इज आउट. फलंदाज बाद. मयूरला देखील माघारी परतावं लागतंय. चांगली बॉलिंग स्वप्नीलने देखील केली आहे. स्कोर कार्ड धावा संख्या आपल्याला पाहायला मिळते 57 आणि लागणारा हा 8वा धक्का. 8 गडी बाद 57 धावा स्कोर कार्डवर. बॉलिंग किशोरनं देखील खूप चांगली केली आणि त्यासोबतच स्वप्नील देखील. सन्माननीय रमेशजी शिंदे सर या ठिकाणी शुभागमन झालंय. मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2021 यांचा आवाज आपण ऐकला संपूर्ण स्पर्धेमध्ये. याच्या आवाजाने मात्र अतिशय मंत्रमुग्ध केले गेले शहापूरच्या तमाम लाडक्या मायबाप क्रीडारसिकांना. त्याचा आवाज आपण पुढील इनिंगमध्ये पुढील मॅचमध्ये ऐकणार आहोत. स्वागत असेल छत्रपती शिवाजी महाराज चषक 2021 या स्पर्धेच्या वतीनं. आपलं शेवटचं षटक असेल स्वप्नीलच्या माध्यमातून. 57 धावा स्कोर कार्ड आतापर्यंत. चांगली बॉलिंग त्यांनी केली आहे. लेग ब्रेक बॉल इथे देखील चांगला टप्पा पाहायला मिळतोय. गती नाही आहे परंतु ज्या टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी तो करतोय ना अतिशय लाजवाब. प्रभावित केलं या गोलंदाजानं. खूप चांगली लाईन तो इथे साकारतोय आणि अजून एक डॉट चेंडू परंतु एक सिंगल लेग बायच्या स्वरूपात मिळते. 58 धावा स्कोर कार्डवर. शेवटचा चेंडू इथे शिल्लक असेल इनिंगचा. हा ब्रेक बॉल इथे देखील विकेट किपरच्या माध्यमातून चूक. अजून एक सिंगल बाईकच्या स्वरूपात मिळते. 59 धावा आणि वेगासाठी 60 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलं गेलंय. बॅटिंग करत असताना राजे 11 टीमनं जिनिश 11 संघासमोर. किती टार्गेट किती आहे ना 60 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलं. मी इथे थांबतो. तुम्ही थांबू नका. पाहत राहा एकत्र छत्रपती शिवाजी महाराज चषक 2021 आयोजक एनपी स्पोर्ट शहापूर यांच्या वतीनं एक मानाची सन्मानाची भव्य दिव्य आकर्षित करणारी दैदिप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या स्पर्धेमध्ये उर्वरित इनिंग मध्ये आपण आवाज ऐकणार आहोत सन्माननीय रमेशजी शिंदे सरांचा. थँक्यू सो मच.
हॅलो, थँक्यू. जगदीशजी तरमळे, 12 जानेवारी, 11 जानेवारी पासून या संपूर्ण स्पर्धेचा आपण आनंद घेतात. प्रदीपजी पाटोळे यांचा सुद्धा मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करू आणि अर्थातच पुनश्च एकदा या मॅचकडे वळूया. तमाम क्रिकेट रसिकांचं मी समालोचक रमेश शिंदे सरचे स्वागत करेल. आपण सकाळच्या सत्रापासून आवाज ऐकत होता जगदीशजी तारमळे, आपलं सुद्धा मनापासून आभार. एक प्रोफेशनल कॉमेंट्री आपल्या माध्यमातून आमच्या क्रीडा रसिकांसाठी ही मेजवानी प्राप्त झाली. थँक्यू सो मच. धन्यवाद. मी कुठं काय बोललोय, माईक काय नाही करता. अर्थात 16 जानेवारी आम्हाला शिवरायांचा राज्याभिषेक आठवेल 6 जून 1674. पण 16 जानेवारी अर्थातच शंभूराजांचा राज्याभिषेक सोहळा मृत्यूलाही चकवण्याचा होता त्यांचा कावा. अर्थातच या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सह्याद्रीचा छावा. धर्मवीर शंभूराजांना प्रणाम करेल आणि पुन्हा एकदा या कॉमेंट्री बॉक्समध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. सूरज विषयांची हजेरी जेव्हा जेव्हा लागते ना, तेव्हा मात्र निश्चितच मनोरंजनाचे थरारे उडतात. कालचा दिवस त्यांच्या बाजूने फिरला. वाटलं नव्हतं एवढी चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल, कारण अनेक दिवसानंतरची बॅटिंग पाहायला मिळाली. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, रक्तातील क्रिकेट आहे ते रक्तातील क्रिकेट जागं झालं आणि सूरज विषय नावाचा अवलिया आघाज आवाज आणि यलगार करत NP स्पोर्ट्स शहापूर कालच्या दिवसामध्ये आम्हाला विजेता संघ प्राप्त झाला. नवीन काय आला नाही ना ऐकायला. यावेळेस ओव्हरपिच बॉल, पहिला चेंडू फक्त कनेक्ट केलाय, टायमिंग प्रॉपर जुळला, मैदानाच्या बाहेर षटकार. मुकेश विषे. विजयासाठी 60 धावांची गरज असेल ती जिनिशा टीमला. टीमची टोटल आपण बघू शकाल 8 धावा धावफलकावर, कारण 12ची सरासरी माफ करा 10 प्रत्येक षटकामध्ये 10 धावांची आवश्यकता असेल जिनिशा 11 संघाला. यावेळेस गुडलेस फॉटो चेंडू पडला, मिडअप करू शकले नाही. इनफिल्डमध्ये चेंडू निघून गेलाय. एक धाव मात्र काढली मुकेश विषय. एक लेजेंडरी क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख संपूर्ण शहापूर तालुक्याला आहे असा खेळाडू म्हणजेच मुकेश विषय. जगदीश विषय आणि मुकेश विषय हे दोन्ही एकाच गावचे खेळाडू, अर्थातच साटगाव. आणि या साटगावचे 2 खेळाडू थोडेसे इम्प्रेस करतायत. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आतापर्यंत तर आल्या. 4 चेंडूंचा खेळ झालाय. पहिल्या षटकामध्ये एक बिग ब्लास्ट आल्यानंतर सिंगल सिंगल सिंगल. रवी सोनावळे इम्प्रोव्हायझेशन दाखवतोय, कमबॅक करतोय. यावेळेस मात्र जगदीश विषय क्रिकेटचा क्लास दाखवायचा होता, ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु या प्रयत्नात झालेला अयशस्वी बॅट्समन पाहायला मिळतोय.
जगदीश विषय बॅक टू दी डगआउट. पहिला झटका लागतोय जिनिशा 11 संघाला. जगदीश परतीच्या प्रवासाला लागला. एक सुंदर स्पर्धा पाहायला मिळते. जणू काही ही स्पर्धा डोळ्यामध्ये साठवून ठेवावी आणि मनाला आनंदाचा लाद व्हावा. छत्रपती शिवाजी महाराज चषक 2021. NP स्पोर्ट्स शहापूर निलेजी पाटोळे आणि त्यांचे खंदे समर्थक सूरजी विषय असतील. सातत्याने अरुणोदयाच्या काळात उठणे आणि सकाळी 8 वाजता या मैदानावर हजर राहणे हे सूरज विषयांना माहिती आहे. कारण आदरयुक्त भीती आणि त्यातून निर्माण होणारं प्रेम निलेजी पाटोळे साहेब यांच्यावरचं खूप पाहायला मिळत आहे. आणि या व्यक्तिमत्वावर सातत्याने 2 हात पाठीचे लाभले. एका बाजूला विजयभाई भगत साहेब आणि एका बाजूला विनोजी भुईर साहेब. आपणा सर्वांचा आभार व्यक्त करेल. आजच्या दिवसाला 4 चांद लावण्यासाठी शब्दांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन अर्थातच जगदीजी तारमळे यांचं सुद्धा आपण समालोचन ऐकलं. खूप चांगली कॉमेंट्री. आपल्या शहापूर तालुक्याचं नाव संपूर्ण ठाणे जिल्हा आणि महाराष्ट्राच्या व्याघ्रमुखावर पोहोचवला. हो हो, कमबॅक करतोय गोलंदाज रवी सोनावळे, मॅन फ्रॉम वाशाळा. एक चांगला चेंडू हाताळला आणि या निर्धाव चेंडूने षटकाची सांगता केली गेली. पहिलं षटक संपुष्टात येत आहे. धावा पाहायला मिळतील फक्त आणि फक्त 9 धावा. मी तर म्हणेन पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर व्हेरिएशन्स पाहायला मिळालं. इम्प्रेस केलं गोलंदाज रवी सोनावळेने. ही क्षमता आहे, हा बदल आहे आणि सातत्याने तुम्ही बदलाच्या सोबत चालाल ना तेव्हा जग तुम्हाला सलाम करेल. कारण बदल हा निसर्गाचा नियम आहे. तो बदल अपेक्षित असावा आणि हाच अपेक्षित बदल या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर एक मोठा स्ट्रोक्स लागल्यानंतर 5 चेंडूवर तब्बल फक्त आणि फक्त 3 धावा. एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ झाल्यानंतर 9 धावा धावफलकावर. नेक्स्ट मॅच नीरज स्पोर्ट्स बी आणि पोलीस 11. दुसरं षटक असेल. गोलंदाज तयार नितीन. पण तो मुकेश विषय आहे. हाफ ट्रॅकर बॉल. यावेळेस मात्र बॅकफुटवर येऊन खूपच सुरेख फटका सजवला. चेंडू निघून गेला. स्क्वेअर लेग डीप बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 4 धावा. ही क्षमता आहे मुकेश विषयकडे. हो हो, यावेळेस मात्र निश्चितच बॅटच्या खालोखाल चेंडू कनेक्ट झाला. एज लागली गेली. डिक्लेच्या स्वरूपात एक धाव पुन्हा एकदा जोडली जाईल. थेंबे थेंबे तळे साचे म्हटलं जातं मित्रांनो. कधी आजपर्यंत वाहणाऱ्या नदीनं रस्त्यात कोणाला विचारलं नाही की समुद्र अजून किती लांब आहे. फक्त समर्पण समर्पण आणि समर्पण. नवज्योत सिद्धू म्हणतात तुम्हाला विराट कोहली व्हायचं असेल ना तर पहिल्यांदा तुम्हाला तपस्वी बनावं लागेल आणि तुमच्या नजरेमध्ये सातत्याने एक डायरेक्शन ठेवावं लागेल. उर्पित बॉल. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. एलिव्हेशन आहे, डिस्टन्स मात्र नाही. चेंडूनी उंची जास्त घेतली गेली. अंतर मात्र चेंडू गाठू शकला नाही. मिडलअप केलं होतं. मित्र म्हण बॅट थोडीशी टर्न झाली असावी आणि निश्चितच यावेळेस मुकेश विषय बॅक टू दी पवेलियन. एक
मोठा मासा गळाला लागलाय, कारण ही जबाबदारी आणि लेजेंडरी क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख संपूर्ण शहापूर तालुक्याला आहे असा खेळाडू म्हणजेच मुकेश विशे. मी तर म्हणेन 40-45 आणि 50 पर्यंत असणारं वय, या वयात सुद्धा एवढ्या ताकदीनं क्रिकेट खेळणं हे सहजासहजी शक्य नसतं मित्रांनो. कारण हा देश तरुणांचा देश आहे. गेंगिस्तान मेरी जान आम्ही म्हणतो सातत्याने. सारे जहां से अच्छा हिंदोसिता हमारा, हम बुलबुले है इसके ओ गुलसिता हमारा. सहा षटकांचा खेळ आणि बनवायच्या त्या 60 धावा. नितीन थोडासा यशस्वी ठरतोय, कारण एक विकेट काढली गेली आणि 4 चेंडूमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या. मी तर म्हणेन सामना बॅलन्स ठेवण्याचं काम नितीनच्या माध्यमातून या षटकामध्ये केलं जात आहे. मोठा फटका मारण्याची संधी अजूनपर्यंत दिली नाही. जर पहिल्या षटकातील पहिला चेंडू सोडला तर हाफ ट्रॅकर बॉल थोडा बाउन्स करण्याचा प्रयत्न केला. आखूड टप्पा होता, शरीरापासून थोडा बाहेर ठेवला. अंपायर डिसिजन यस इट्स अ वाईट बॉल. कारण निश्चितच निरीक्षण केलं गेलं, आंखों से आंखें मिलाते हुए निश्चितच समजने वालों को इशारा काफी होता है. यावेळेस मात्र या गोष्टी सुद्धा क्रिकेटमध्ये आम्हाला पाहायला मिळतात. खूप चांगल्या लढती, खूप चांगले युद्ध, खूप चांगली बॅटल्स आणि खूप चांगल्या मॅचेस या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळत आहेत. हॅट्स ऑफ निलेशजी पाटोळे. हो आणि त्यांचे सगळे एनपीएन, सगळे समर्थक. यस इट्स अ वाईट बॉल. कुठे निलेश बॅट्समन ज्युनियर निलेश धानके, मॅन फ्रॉम नांदगाव. निश्चित जर षटकार मारला तर महेश पटेकर यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. हे प्रेम आहे मित्रांनो. कारण क्रिकेटनं आम्हाला काय दिलं असेल तर ही गोष्ट क्रिकेटनं दिली. अनोळखी माणसं जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा होते ती ओळख, आणि ओळखीतून होते मैत्री, आणि मैत्रीचं रूपांतर हे नात्यामध्ये होत असतं. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला फटका सजवलाय, परंतु घोषांतरी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगल धाव येईल आणि या एका धावेने धाव संख्या थोडी पुढे सरकली, फक्त 18 धावा. दोन षटकांचा खेळ झाला आणि धावा आहेत धावफलकावर 18 धावा. पहिल्या षटकामध्ये 9 एक गडी बाद, दुसऱ्या षटकामध्ये 9 एक गडी बाद, 2 गड्यांच्या मोबदल्यात 18 धावा. अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक. ज्या गोलंदाजानं पहिल्या षटकामध्ये इम्प्रेस केलं, एक कलात्मक गोलंदाजी केली, तो गोलंदाज पुन्हा गोलंदाजी मार्गावर हजर. अर्थातच रवी सोनावळे, एक गाव एक वाशाळा संघामधून सातत्याने बिलॉंग करतो. आज मात्र ग्रामीण ओपन गटातील आम्हाला खेळताना दिसतोय. नक्कीच एक हे बॅटल आहे ना, ते निश्चित चांगल्या प्रकारे पाहायला मिळेल. कारण 60 धावा मी तर म्हणेन थोडा फायटिंग स्कोर आहे. कालचा दिवस आपण बघितला, एक मॅच आमच्या डोळ्यासमोर सातत्याने रात्रभर येत होती. ती मॅच म्हणजे एनपी स्पोर्ट शहापूर आणि साई स्पोर्ट शहापूर. ओहो, एक अनोखा स्ट्रोक पाहायला मिळतोय. कौतुक केलं जाईल. क्या बात आहे, गुड फिल्डिंग मयूरच्या माध्यमातून. यावेळेस मात्र संघासाठी 2 धावा मात्र वाचल्या गेल्या. याला म्हणतात एफर्ट मित्रांनो, याला म्हणतात प्रयत्न. आणि जी माणसं प्रयत्न करतात ती यश संपादन करतात. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना नशिबाची साथ लागणं ही सातत्याने गरजेची असेल. एक दर्जेदार गोलंदाजी होताना पाहायला मिळते रवी सोनावळे यांच्या माध्यमातून. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र अचूक टप्पा, लाईन परफेक्ट. वाटलं होतं निलेशला चेंडू वाईड असेल, परंतु मधल्या स्टंपवर निघून गेला. वरवरीत काम विकेट किपरनं केलं. अतिशय महत्वपूर्ण गोष्टी या क्रिकेटमध्ये होताना आम्हाला पाहायला मिळत आहेत. क्रिकेट दिल से नहीं दिमाग से खेला जाता है. पहिल्यांदा तुम्ही तुमच्या मेंदूला सचेतना पोहोचवली पाहिजे. आम्हाला हा क्रिकेट या पद्धतीने खेळायचा आहे. ओहो, पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन थोडीशी पाहायला मिळाली, परंतु चेंडू
मी तर म्हणेन पायाला घासून निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. तत्पूर्वी एक सिंगल धाव काढली गेली. टाकल्या जाणाऱ्या डॉट बॉल सरणीशी आपली ही मॅच थोडीशी कठीण होईल यात कोणत्या प्रकारची शंका नाही जिनिशा 11 संघासाठी. कारण बनवायच्या त्या 60 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडूचा खेळ झाला आहे. धावा आहेत फक्त 21, 21 आणि 21. कारण 15 चेंडू आणि 21 धावा आतापर्यंत जमवल्या. मॅच आहे मित्रांनो, विश्वास ठेवणं अतिशय कठीण झालंय. यावेळेस फुलटॉस बॉल तडाखा पाहायला मिळतो परंतु नितीन हजार झेल मात्र सुटला. एक जीवनदान प्राप्त झालाय आणि पुन्हा एकदा प्रतिकूल परिस्थिती. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, ज्या वेळेला एखादी प्रतिकूल परिस्थिती येत असते ना तेव्हा फक्त तुम्ही शांत राहा, शांत राहा आणि शांत राहा. त्यानंतर मात्र तुम्हाला आक्रमक व्हायची वेळ येईल तेव्हा मात्र तुम्ही आक्रमक व्हा. हा स्वभाव तुम्हाला शांत आणि आक्रमक हे ठेवावं लागेल. थ्रो सुद्धा खराब पाहायला मिळाला. निश्चितच गोलंदाज रवी सोनवळेच्या माध्यमातून या 2 धावा. जेल सुटला एक जीवनदान बॅट्समन अजित दानकर. गोलंदाज तयार रवी सोनावळे, निलेश धानके ऑन स्ट्राईक. यावेळेस मी तर म्हणेन पुन्हा एकदा ओव्हरपिच बॉल होता. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला, ऑनसाईड खेळण्याचा प्रयत्न केला परंतु नाही. प्रत्येक गोष्ट यावेळेस मात्र दोन्ही बाजूंना जणू काही एखाद्या स्टार सारखी चमकलेली आम्हाला पाहायला मिळते. मॅच खूप चांगली या ठिकाणी पाहायला मिळेल कारण 60 धावा हे टार्गेट असेल आणि निश्चितच तिसरं षटक मार्गस्थ आहे. 5 चेंडूचा खेळ झाला, फक्त धावा खर्च केल्या 6. रवी सोनावळे यशस्वी षटक टाकतोय. एक शेवटचा चेंडू टाकावा लागेल. हाफ ट्रॅकर बॉल लेग ब्रेक पाहायला मिळाला परंतु टप्पा अचूक नव्हता. निश्चितच शरीराच्या खूपच बाहेर. अंपायर या ठिकाणी घोषित करतील वाईड बॉल. एक धाव पुन्हा एकदा अर्जित केली गेली. एका वाईडने धावसंख्या धाव फलकावर पुढे सरकते. 25 धावा, 25 रन्स. आज मात्र आम्हाला आनंद वाटतोय सूरज विषय आमचा सहवास सोडत नाहीत आणि त्यांचा सहवास आम्हाला लाभतोय. हे एक चांगलं व्यक्तिमत्व आहे कारण प्रेम केलं जाणारं हे व्यक्तिमत्व. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर चेंडू गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. वाईड बॉल. 26 धावा धावफलकावर. आदरणीय विनोदजी भोईर साहेब यांचे शुभ आगमन होत आहे. थँक्यू विनोदजी भोईर साहेब. आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक आभार. फुलटॉस बॉल. निश्चितच अजित दांडकर स्वीट साऊंड. चेंडू निघून जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा. नक्कीच ही ताकद आहे, ही नजाकत आहे आणि इम्प्रोव्हायझेशन आहे बॅट्समन अजित दांडकरकडे. निश्चित एक झेल सुटल्यानंतर त्याचा परिणाम आपल्याला माहिती आहे. याच मैदानावर ज्या ज्या वेळा कैलास फांडेच्या कॅचेस सुटलेल्या आहेत ना त्या त्या वेळा साईजफूट शहापूर संघाने इतिहास रचलाय. म्हणून मित्रांनो, कॅचेस विन द मॅचेस. तुम्ही एक क्वालिटीचा क्रिकेट खेळत असाल तर झेल सोडू शकत नाही. तुम्हाला एक सन्मानजनक स्थितीमध्ये मॅच जिंकायची असेल तर तुम्ही पहिल्यांदा एक गोष्ट करायची आहे. ती गोष्ट म्हणजे टेक द कॅच अँड वून द मॅच. तुम्हाला झेल पकडावा लागेल कारण तुमची गुड फिल्डिंग ही तुमच्या यशाचं कारण ठरेल. तुम्हाला जिंकायचं असेल तर चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. शहापूर तालुक्याला भूषणावळ वाटणारी स्पर्धा छत्रपती श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2021. कारण कोण विसरेल 19 फेब्रुवारी इसवी सन 1630 या अवलियाचा जन्म या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये झाला. कारण याच महाराष्ट्रावर 5 शहांनी थैमान घातला होता. पण मी तर म्हणेन अली आदिलशहाची आदिलशाही झाली, निजामाची निजामशाही झाली, कुतुबशहाची कुतुबशाही झाली, पण माझ्या भोसले घराण्याची भोसलेशाही कधीच झाली नव्हती. ते झालं होतं फक्त स्वराज्य. या इथल्या रयतेसाठी हिंदवी स्वराज्याची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. म्हणून की काय अखंड हिंदवी स्वराज्याचे राजे 6 जून 1674ला खऱ्या अर्थानं राजे झाले आणि अख्खी सृष्टी म्हणू लागली राजा पुन्हा जन्माला या. यावेळेस मात्र 3 षटकांचा खेळ झाला. 10 बाय धावफलकावर 30. अजूनही 18 चेंडू आणि 30 धावा. अर्ध काम अपूर्ण आणि अर्ध काम पूर्ण. अर्ध काम पूर्ण, अर्ध काम अपूर्ण. सेकंड इनिंगचा पूर्वार्ध बघतोय, उत्तर अर्ध अजून बाकी आहे. ये तो सेफ ट्रेलर हे मूवी अभी बाकी आहे. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू निलेश दानके संकटात सापडलाय. ओहो व्हॉट एफर्ट. प्रयत्न केले गेले परंतु चेंडू हातातनं निसटला. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात बालबालवाचे बॅट्समन निलेश धानके. आदरणीय संजयजी मोंडुळे साहेब यांच्या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. त्याचबरोबर त्यांच्या समवेत सन्माननीय आदरणीय नीरजजी बोंबे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन. या दोन्ही व्यक्तिमत्वांचं स्पर्धेच्या वतीनं
आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आनंद वाटतो अशासारखी व्यक्तिमत्व क्रिकेटकडे वळतायत. सातत्याने ज्या ज्या वेळेला मैदानावर स्पर्धा असतात ना त्यावेळेला ही दोन व्यक्तिमत्व आवर्जून उपस्थित राहतात. लिव्ह क्रिकेट, लाईव्ह क्रिकेट अँड लव्ह क्रिकेट या सगळ्या गोष्टी आम्हाला क्रिकेटमध्ये पाहायला मिळत आहेत. आलेल्या पाहुण्यांचं सहर्ष स्वागत करेल आणि मनपूर्वक आभार व्यक्त करेल. आपण जाऊया मॅचकडे. एक जीवनदान प्राप्त झालंय पुन्हा एकदा निलेश धानकेला. कोणत्या पद्धतीने ट्रॅजेडी रचली जाईल, कट रचावा लागेल, गनिमी कावे करावे लागतील, तुमच्या क्रिकेटचा क्लास दाखवावा लागेल. मित्रांनो, स्वप्न 3 असतात जी रात्री झोपल्यानंतर पडतात. स्वप्न ती असतात जी तुम्हाला आयुष्यभर झोपू देत नाही. म्हणून की काय, जी माणसं यशस्वी झालेली असतात ना त्यांच्याकडे कधीतरी बघा. राजहंस आम्हाला चांगला वाटतो पाण्यावर बसलेला, कधी कधी त्याच्या पायांची फायनलसारखी धडपड तरी बघा. जाऊ गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल गोलंदाज मयूर. पहिला चेंडू हाताळला, 1 धाव खर्च केली आणि सातत्याने सुजय भगतचा आम्ही कौतुक करू. जसा वेळ मिळेल तसा या कॉमेंट्री बॉक्समध्ये हजर असतो. ओव्हरपिच बॉल होता, निश्चितच अलाउन दी कार्पेट डीपमध्ये क्षेत्ररक्षक नितीन वेगाने आलाय. क्या बात आहे, चांगली फिल्डिंग यावेळेस मात्र होताना पाहिली मिळाल. निश्चितच 1 धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबावं लागेल निलेश धानकेला, परंतु यावेळेस मात्र अंपायर डिसिजन देतील. हाव इज दॅट, यावेळेस काय घडलंय आणि काय बिघडलंय. नक्कीच निलेश धानके माघारी परततोय, कारण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. मी तर म्हणेन जणू काही 90% वाटलं विकेट सॅक्रिफाईस केली की काय, कारण सेट झालेला बॅट्समन आम्ही बघतोय निलेशला. वन डाऊनला आला होता, खूप वेळ घेतला, जवळपास 8 ते 10 चेंडू खेळला आणि 10 धावा मी तर म्हणे नावावर असतील निलेशच्या. नवीन बॅट्समन आम्हाला पाहायला मिळेल. निलेश बॅक टू द डगआउट, न्यू बॅट्समन इन द ग्राउंड यावेळेस मात्र पाहायला मिळेल. आत्ता मात्र संकट थोडंसं वाढलंय जिनिशा 11 संघावर. 60 धावांची गरज आहे. धावफलक सजलंय 32 धावा, 32 रन निश्चितच अजूनही बनवायच्या आहेत. जवळपास 28 धावा कोणत्या पद्धतीने काढल्या जातील. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि 16 चेंडू आणि अजूनही 28 धावांची गरज जिनिशा 11 संघाला. नीरज स्पोर्ट्स बी आणि पोलीस 11 आमंत्रित करेल दोन्ही कर्णधारांना नाणेफेकीसाठी यायचं आहे. या ठिकाणी NPNचे एक अध्यक्ष आपली वाट बघत आहेत. हो हो हो, यावेळेस मात्र उजव्या स्टंपच्या थोडा बाहेर पाहायला मिळाला. अंपायर घोषित करतील यस इट इज अ वाईड बॉल. पुन्हा एकदा 1-1 धाव. 1-1 धाव खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, कारण आम्हाला एका धावेचं महत्त्व माहिती आहे. ज्या वेळेला सामना एका धावेसाठी गमावतो ना तेव्हा मात्र आम्हाला पूर्ण रात्रभर झोप लागत नाही. याचं कारण आहे 1 धाव, 1 मत आणि 1 गुण आपल्याला खूप इम्पॉर्टंट असते. यावेळेस फटका चांगला आहे. हो हो, निश्चितच क्या बात आहे. लॉंग ऑफला डीप मध्ये चेंडू निघून गेला. 1 बाउन्स ओव्हर 0, चौकार 4 धावा. हे फटके आम्हाला विजय पष्टीच्या बॅटमधनं पाहायला मिळतात. जणू काही कॉपी बुक स्टाईलने फटका मारला. वेग होता चेंडूला, निश्चितच बॅटवर मिडल ऑफ केलं होतं. बॅटचा फ्लो बघितला, प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळालं आणि चेंडू निघून गेला डीप बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले, परंतु निश्चितच चेंडू इतक्या वेगाने आला तो मात्र हातापर्यंत पोहोचू शकला नाही, हाताच्या बाहेर गेला. निश्चितच ही गोष्ट घडली गेली. चेंडू सीमारेषाबाहेर, चौकार 4 धावा. ओहो, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केलाय, परंतु मी जर म्हणेन स्टॉपेज लागली की काय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बॅट्समन ज्ञानेश्वरच्या माध्यमातून धावा यायला सुरुवात झाली, कारण ही धावांची भूक आहे ना ती लवकर संपणार नाही. जोपर्यंत तुमच्या विजयाचा जठराग्नी शांत होत नाही तोपर्यंत धावांची भूक तुम्ही मेजवानी दाखवल्याशिवाय ही शांत होणार नाही. तुम्हाला मेजवानी दाखवावी लागेल, तेव्हा मात्र या मॅचमध्ये तुम्ही विजयी व्हाल. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र निश्चितच थोडा आखूड पाहायला मिळाला. पडल्यानंतर थोडा टर्न झाला, उजव्या स्टंपच्या बाहेर निघाला. विकेट किपर मी तर म्हणेन शिवाजी धानके थोडासा नाराज असेल, कारण निश्चितच ज्या ज्या वेळा विकेट किपर खंबीर असतात ना त्यावेळेला त्यांना माहिती आहे की या मॅचेसचं महत्त्व किती असतं, आणि तेच यावेळेस मात्र माहिती असेल शिवाजी धानकेला, कारण आज नाही तो कभी नाही. तब्बल 1 वर्ष 12 महिने 52 आठवडे 8760 तास, काही मिनिटे, काही सेकंद, काही मायक्रो सेकंद या स्पर्धेची तुम्हाला वाट बघावी लागेल. आणि ही वाट बघण्यासाठी काही कंटाळा येऊ नये ना, त्यासाठी आज इतिहास रचावा लागेल. कल करे सो आज, आज करे सो अभी, हे तुम्हाला दाखवावं लागेल. तेव्हा मात्र तुम्ही तुमचा एक रेकॉर्ड तयार करू शकता. म्हणून की काय,
वेडे इतिहास रचतात आणि शहाणे तो इतिहास वाचत बसतात. आपण बघतोय गोलंदाज मयूर आहे. एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जवळपास धावा पाहायला मिळतील 42. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न झाला मयूरच्या माध्यमातून परंतु अनसक्सेस. निश्चितच आता मात्र चेंडूवरचा कापूस निघालाय. 163-164 ग्रॅमचा असणारा हा टेनिस बॉल थोडासा कापूस निघाल्यानंतर टर्न करण्यासाठी स्पिन करण्यासाठी या ठिकाणी सहजगत्या आपण टर्न करू शकता परंतु ते कौशल्य फिंगर रोल करावे लागतील. हो 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 मिस टायमिंग स्ट्रोक आहे आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा शॉट फाईनला जाईल डिक्लेअर झोनमध्ये. एक सिंगल धावेल. षटक संपलं. 4 षटकांचा खेळ झाल्यानंतर धावफलकावर धावा पाहायला मिळतील 44 धावा. अजूनही 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. 12 चेंडू 16 धावा. समीकरण सोपं झालंय. जिनिशा 11 संघासाठी फक्त 8-0 ची गरज असेल प्रत्येक षटकामध्ये. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चर्चा होताना हे काय करावं लागेल. या चर्चेतून काही निष्पन्न होईल. काही सेकंद, काही मिनिट आणि टाकल्या जाणारे चेंडू काही मुवमेंट सांगून जातील. हु विल विन दिस मॅच. कोण जिंकेल हा सामना हे बघावं लागेल. यस जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. सोपं आव्हान मी तर म्हणेन परंतु क्रिकेटमध्ये कधी कुठे काय कसं होईल यावर विश्वास ठेवणं कठीण असेल. जणू काही उंच आकाशात गेलेलं पतंग त्याचा धागा कधी तुटेल ना हे सांगता येत नाही. त्या पद्धतीने तोंडासमोर आलेला घास कधी निघून जाईल हे सुद्धा सांगता येणार नाही. क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टिनिटी. अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल जिनिशा 11 संघाला. नितीन गोलंदाजी मार्कवर आहे. पहिला बॉल फेस करेल बॅट्समन ज्ञानेश्वर. चांगलं नाव आहे ज्ञानेश्वर. हो हो यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. लिडिंग एज लागली. उर्वरित काम विकेट किपरनं केलं. निश्चितच कालचा दिवस आम्ही बघितला. NP स्पोर्ट्स शहापूर संघ विजेता संघ प्राप्त झाला आणि अर्थातच काल आम्ही ज्यावेळा सूर्य उगवला त्यावेळा बघितलं NP स्पोर्ट्स ग्रुपला संपूर्ण खेळाडूंची चर्चा होती. आज हा वाढदिवस आहे सचिन खोडके यांचा आणि त्याला गिफ्ट काय द्यायचं तर निश्चितच काल आम्ही त्याला गिफ्ट दिलं गेलं हे सांगत असताना NPN आम्हाला पाहायला मिळालं. NP स्पोर्ट्स शहापूर जे साई स्पोर्ट्स शहापूर विरुद्ध सामना जिंकला. कल्याण ग्रामीणला सुद्धा हरवलं आणि कालच्या दिवसामध्ये क्वालिफायर झालेला संघ आम्हाला पाहायला मिळाला NP स्पोर्ट्स शहापूर. हे गिफ्ट वाढदिवसानिमित्त मिळालं परंतु पार्टी अजून बाकी आहे. ती मात्र रविवारी किंवा सोमवारी मिळेल यात कोणत्याही प्रकारची शंका नाही कारण सचिन खोडके सर ईच अँड एव्हरी टाइम ऑलवेज रेडी. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू मी तर म्हणेन थोडा लेंथ बॉलचं रूपांतर फुलटॉस मध्ये झालं होतं. हो 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 प्रत्येक गोष्ट प्रतिकूल होताना ज्या वेळेला नशीब आपल्या सोबत नसतात ना त्यावेळेला मात्र हातातील रत्न सुद्धा वाळू होतात आणि ज्या वेळा नशीब आपल्या सोबत असतात त्यावेळेला मात्र आपल्या हातातील रत्न सुद्धा वाळू व्हायला वेळ लागत नाही. कारण म्हटलं जातं मित्रांनो स्वप्न नाही रात्र बदलते, दिवा नाही वाद बदलते, नशीब बदलो अथवा नाही बदलत वेळ मात्र नक्कीच बदलते. सूरज विषय सरांना माहित आहे. इट्स टाइम चेंज द टाइम. वेळ महत्वाची आहे. ही वेळ आहे वेळ बदलण्याची. हिटलरने वेळ बदलली पूर्ण जगावर राज्य केलं म्हणून की काय ही वेळ आहे पुन्हा येणार नाही. ओव्हरपिच बॉल
यावेळेस संकटात सापडला अजित दांडकर. ओ हो माय गुडनेस, काय घडलंय. क्रुशल मोमेंटला पडणारी विकेट. अजित दांडकर नाराज होऊन बॅक टू दी डगआउट. 9 चेंडू अजूनही 14 धावांची गरज जिनिशा 11 संघाला. राजे बॉईज मी तर म्हणेन थोडं कमबॅक केलं या मॅच मध्ये. सामना जणू काही 12 चेंडू 16 धावांची गरज असताना निसटत होता, परंतु निसटणाऱ्या गोष्टी पुन्हा एकदा खेचून आणल्या. जो चीज मांग करने ही मिलती उसे खींचनी पड़ती है, सीधी उंगली से घी नहीं निकलती तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. सरळ गोष्ट सापडत नसेल तर पुन्हा वाकड्यात शिरावं लागतंय. आणि यावेळेस मात्र सातत्याने इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळालं. हा बदल आहे गोलंदाज नितीनच्या माध्यमातून. नक्कीच टेनिस क्रिकेट .in ला मी लाख सलाम करेल. कोण कुठल्या गावातला, कोण कुठल्या गल्लीतला, कोण कोणत्या घरातला आणि कोण कोणाच्या चुलीजवळचा आहे, या सगळ्या गोष्टी टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून खेळाडू उभ्या जगभर पोहोचले गेले. थँक्यू सो मच टेनिस क्रिकेट .in. सगळी कंपनी आणि या ठिकाणी आहे ते सगळे जोवेलीचे आहेत आणि निश्चित करंधुळेच्या गावचे आहेत. आणि करंधुळे कधी विसरणार नाही श्रद्धा वॉरियर दसाईला. अर्थातच सूरज विषयला लवकर विसरणार नाही. कारण सांगतोय, धडाकेबाज चषक तो धडाका दाखवला 2020 मध्ये श्रद्धा वॉरियर दसाईने. आणि नक्कीच करंधुळेच्या टीमला हरवलं. मॅच मात्र क्रुशल मुवमेंटला नितीनने जबरदस्त बॉलिंग केली. आतापर्यंत खूप चांगले चेंडू फेकले. क्वालिटीची गोलंदाजी, इकॉनॉमिकल बॉलिंग. ओ यावेळेस एज लागली गेली. निश्चितच यापूर्वीच्या 12 चेंडूंचा जर आपण निरीक्षण केला तर मी तर म्हणेन जिनिशिया 11 सातत्याने चेहऱ्यावर हसू होतं आणि आता मात्र बघतोय चेहऱ्यावर घामाच्या धारा. काय घडलंय, काय बिघडलंय, ही आहे मॅच मित्रांनो. कालची एक मॅच तुमच्या डोळ्यासमोर ठेवेल. 7 चेंडू आणि 2 धावांची गरज NP स्पोर्ट्स B संघाला होती. त्या 7 चेंडूमध्ये 2 धावा सुद्धा निघाल्या नाही. हे आहे क्रिकेट, पूर्णपणे अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजेच क्रिकेट. यावेळेस मात्र कठीण झालंय जिनिशिया 11 संघासाठी. न्यू बॅट्समन सचिन पूर्णपणे खांद्यावर जबाबदारी घेऊन जणू काही बाट तलवारीसारखी फिरवतोय. सचिन फिरवावी लागेल, करावं लागेल, कारण जिंकायचं तर आहे. परंतु म्हटलं जातं ही क्रिकेटची दुनिया आहे, अद्भुत दुनिया आहे. आणि या क्रिकेटच्या अद्भुत दुनियेमध्ये कोणासोबत जिंकायचं असेल कोणाला तरी हरवावंच लागतं. तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागतं. तुम्ही इथं सिद्ध व्हा, या जगामध्ये तुम्ही प्रसिद्ध झालेला असाल. कारण सगळ्यात जास्त प्रसिद्धी देणारा जर कोणता खेळ असेल तो म्हणजे CRICKET, दॅट्स कॉल्ड क्रिकेट. त्यासाठी तुमचा टीम वर्क असणं गरजेचं असेल. क्रिकेट सांघिक खेळ आहे. षटक संपलं. अजूनही 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 14 धावांची गरज. फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट. नितीन याला म्हणतात जबाबदारीची जाणीव झाली आणि त्या जबाबदारीने गोलंदाजी केली. गुड बॉलिंग बाय नितीन. शेवटचे 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. मी तर म्हणेन सचिनकडून अपेक्षा असतील, कारण जणू काय पोलार्ड सारखे स्ट्रोक्स या बॅट्समनच्या माध्यमातून पाहायला मिळतात. आता बॅट्समन नॉन स्ट्राईक एंडवर आहे आणि स्ट्रायकिंगवर आपण बॅट्समन बघाल अनिल. सामना अजून संपला नाही, कारण 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. गोलंदाज तयार. आदिनाथ पहिलाच बॉल, नो बॉल. काय घडलं यावेळेस मात्र दुष्काळात 13वा महिना. नजर हटी, दुर्घटना घटी. नो बॉल आणि फ्रीट असेल पुढचा चेंडू. गोल्डन चान्स, सुवर्ण संधी असेल बॅट्समन साठी. निश्चितच समजलं नाही, उमगलं नाही. हा नो चेंडू फेकला गेलाय. नक्कीच फिल्डिंग रिस्ट्रिक्शन मध्ये झालेली ही चुकी, क्षेत्ररक्षणामध्ये झालेला बदल, फक्त इनफिल्ड मध्ये 3 क्षेत्ररक्षक, या कारणानं हा नो बॉल यावेळेस घोषित करतायत आमचे अंपायर राम डिंगोरे सर. तटस्थ आणि कटाक्ष नजर आणि एका बाजूला निलेश महाजन
हे प्रोफेशनल अंपायर आहेत. खूप वर्षापासूनचा अनुभव अंपायरिंगचा आणि क्रिकेटचा आहे. अभ्याससुद्धा आहे. अनेक परीक्षा पास केलेल्या आहेत आमच्या राम डिंगोरे सरांनी. एक उत्कृष्ट निर्णय, एक डिसिजन. यावेळेस मात्र पूर्णपणे मॅचला कलाटणी प्राप्त होते की काय, कारण नो बॉल आहे आणि पुढचा चेंडू जणू काय ब्लाइंड जरी खेळला, कनेक्ट झाला तर मैदानाच्या बाहेर चेंडू जाऊ शकतो. एक धाव आली. आत्ता मात्र 6 चेंडू आणि 13 धावांची गरज. चांगला चेंडू हाताळला होता गोलंदाज आदिनाथच्या माध्यमातून. पण मी तर म्हणेन जणू काही एखाद्या वायरचा शॉक एकाला लागल्यानंतर दुसऱ्याला लागावा त्याच पद्धतीने चेंडू चांगला फेकला, परंतु क्षेत्रक्षणाने थोडीशी या ठिकाणी गफलत पाहायला मिळते, म्हणून की काय नो बॉल. आत्ता मात्र जीव एकवटून चेंडू फेकावा लागेल. क्रुशल मुवमेंट आहे. या मुवमेंटला चेंडू टाकण्यासाठी वाघाचं काळीज करावं लागतं. काळजामध्ये धडधड, डोळ्यामध्ये तेल टाकून हा सामना बघणारे आमचे क्रीडा रसिक, क्रीडा मायबाप उपस्थित आहेत. हो हो, क्या बात आहे. कमबॅक, गुड कमबॅक. अतिशय चांगला चेंडू गुडल्या स्पॉटवर पडला. ही जागा आहे ना ती मात्र गोलंदाजासाठी सेफ असेल. त्या जागेवर तुम्ही चेंडू जर फेकला तर बॅट्समनला खेळण्यासाठी थोड्याशा अडचणींना सामोरं जावं लागतं. शेवटचे 5 चेंडू आणि 13 धावांची गरज. नक्कीच चांगली लढत या ठिकाणी पाहायला मिळते. 5 चेंडू आणि 13 धावा. 13 धावा, 5 चेंडू. खूप चांगली लढत या ठिकाणी पाहायला मिळते. सेल्फ ऑब्झर्वेशन या ठिकाणी करावं लागेल. ओव्हरपिच बॉल, सचिनच्या बॅट मधनं चेंडू निघून जाईल मैदानाच्या बाहेर. यस, इट द मॅक्सिमम. 6 धावा, षटकार. मी मगाशी सांगितलंय पोलार्ड सारखे स्ट्रोक्स मारण्यामध्ये बाहेर असलेला बॅट्समन आहे सचिन. साडगाव मध्ये जन्माला आलेले हे व्यक्तिमत्व. निश्चितच एक चांगला खेळाडू आहे. 6 धावा आल्या. आत्ता उर्वरित 4 चेंडू आणि फक्त 7 धावांची गरज. नक्कीच यावेळेस मात्र खूप चांगले स्ट्रोक्स लागतायत सचिनच्या बॅट मधनं. निश्चितच क्रुशियल मुवमेंटला हा षटकार आलाय. 4 चेंडू आणि 7 धावा. 6 चेंडू 14 धावांची गरज असताना पहिला चेंडू नो, त्यानंतर मात्र कमबॅक केलं आणि या चेंडूवर मात्र आलेला हा मोठा प्रहार, षटकार. खोलवर टप्प्याचा चेंडू, बॅक टू बॅक दुसरा ब्लास्ट सचिनच्या माध्यमातून एरवाई. मैच पूर्ण रूप बदललं. आदमी ओ नहीं होता जो हवा के साथ बदले, आदमी वो होता है जो हवा का रुख बदले. निश्चितच प्रवाहाच्या सरळ दिशेला कोणीही पोहतो, परंतु समुद्राच्या लाटांमध्ये पोहण्याचं स्वप्न तुम्ही बघा. आणि या उसळत्या सागरात सेतू बांधण्याचं काम एका अवलियानं केलं होतं. तो अवलिया म्हणजेच धर्मवीर शंभूराजे. आजचा दिवस शंभूराजांचा राज्याभिषेक सोहळा. उसळत्या सागरात सेतू बांधणारा, मोगलांना त्यांच्या बेळात कोंडून ठेवणारा, त्याचबरोबर सिद्धी पोर्तुगीजांना सळोखी पळो करून सोडणारा, जागतिक भूमीवर जगातील पहिला बुलेट प्रूफ जॅकेट तयार करणारा, अनेक धर्मग्रंथ तयार करणारा, आषाढी वारीला पंढरपूरमध्ये पाण्याची व्यवस्था करणारा एकमेव अवलिया धर्मवीर शंभूराजे. आणि यावेळी चर्चा चालू असताना व्हाईट बॉल फेकला गेला. एक धाव आली. एका धावेची गरज होती. जिनिशा 11 सन्मानाने हा झाला विजय. हे 2 षटकार सचिनच्या बॅटमधून आले. ते 2 षटकार जणू काय विजयाचा शंखनाद करत मैदानाच्या बाहेर आले. जिनिशा 11 आपण जिंकलात. आणि यावेळेस मात्र राजे बॉईज कौतुक केलं जाईल. प्रयत्नांची पराकाष्ठा केली गेली, प्रयत्नातून मार्ग सापडला नाही, पण तोच मार्ग सापडला जिनिशा 11 टीमला. कॉंग्रॅच्युलेशन्स. पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तत्पूर्वी आपण ऐकत राहा, आपण बघत राहा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज चषक 2021, ज्याला मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरेल मॅन ऑफ द मॅचचा मानकरी